हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित। माझं नाव दीप्ती विराज चिटणीस, जुईनगर उपासना केंद्र। मला 1999 सालापासून बापूंनी आपल्या परिवारात सामील करून घेतलं। त्यानंतर अनेक मला अनुभव छान छान यायला लागले। त्यातल्यापैकीच एक मी अनुभव तुम्हाला सांगणार आहे। 2019 साली आम्ही नवीन घर घ्यायचं ठरवलं, दोघांनीही, नवरा बायकोनी। आणि त्याप्रमाणे आम्ही नवीन घर घ्यायचं तर हे राहतं घर विकायचं असं आम्ही दोघांनी निश्चित केलं। घर घेताना जवळपास जुईनगर एरियामध्येच घ्यायचं हेही ठरलं। त्याप्रमाणे शोध घ्यायला सुरुवातही केली नवीन घराचं। त्यातलंच एका छोट्याशा छानशा कॉम्प्लेक्समध्ये आम्ही घर घ्यायचं निश्चित केलं। परंतु हे सगळं करत असताना आमचं राहतं घर ही विकलं गेलं। हे सगळं सांगण्यासाठी दादांकडे गेले की दादा, मला हे घर मी विकलं आहे आणि मी आता नवीन ठिकाणी राहायला ह्या ठिकाणी मी घर बघितलं आहे। तर त्यावेळेस मी दादांना कॉम्प्लेक्सचं नाव, फ्लॅट नंबर सगळं सांगितलं। तर मी आता काय करू? तर दादा म्हणाले का तू पुढे जा। पुढे जा म्हटल्यावरती खुश झाले, खाली उतरले, चंडिकाकुलाचं दर्शन घेतलं, मोठी आईचं, दत्तबाप्पाचं दर्शन घेऊन मी घरी निघाली। मग आम्ही जे घर बघितलं होतं त्याप्रमाणे आम्ही एजंटला त्या तिकडच्या भेटलो आणि सांगितलं का आम्हाला हे घर फिक्स करायचं आहे। त्याप्रमाणे त्यांनी त्या मालकाची आमची मीटिंग करून घेतली। त्या मीटिंगच्या वेळेस त्यांनी पहिला बोलणं केलं। त्यावेळेस आम्ही त्याला विचारणा केली, तुम्ही पेपर नाही आणले? तर तो म्हणाला नाही, पुढच्या वेळेस आणू। दुसऱ्या मीटिंगच्या वेळेस त्यांनी त्याचा स्वतःचा एजंट केलेला होता तोही बरोबर घेऊन आला। त्यावेळेसही आम्ही विचारणा केली का तुम्ही पेपर का नाही आणले? तर तो म्हणाला पहिला आपण रेट ठरवूया आणि मग त्याप्रमाणे मी तुम्हाला पेपर दाखवीन। मग आम्हाला ते काही पटलं नाही का रेट कसं आम्ही ठरवणार, तुम्ही पेपरच नाही दाखवले तर। पण आम्हाला आमच्या एजंटनी पूर्वकल्पना दिली असल्याकारणाने आम्ही काय केलं का रेट ठरवल्यानंतर तिसऱ्या मीटिंगच्या वेळेस तो झेरॉक्स घेऊन आला। झेरॉक्स घेऊन आल्यानंतर म्हटलं हे झेरॉक्स का घेऊन आलात? कारण त्या जागेवर कोणाचं म्हणजे लोन नव्हतं बँकेचं, त्याच्यामुळे ओरिजिनल पेपर त्यांच्याकडेच होते। तर आम्हाला ते काही पटलं नाही। तर आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला हे काय पटत नाही, तर पुढच्या वेळेस जर तुम्ही ओरिजिनल नाही घेऊन आलात ना तर आम्ही हा व्यवहार नाही करणार। तर आम्ही ते सगळे पेपर आमच्या सिडकोच्या एजंटला दाखवले। तर एजंटला दाखवल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की पेपर वगैरे सगळं व्यवस्थित आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकता। पुढे जाऊ शकता म्हटल्यावरती आम्ही सिडको भवनमध्ये फर्स्ट रजिस्ट्रेशनसाठी गेलो। फर्स्ट रजिस्ट्रेशन केल्यावरती असं ठरलं की अर्धी रक्कम पहिल्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यायची आणि दुसरी रक्कम राहिलेली रक्कम दुसऱ्या रजिस्ट्रेशनच्या वेळेस द्यायची। त्याप्रमाणे फर्स्ट रजिस्ट्रेशन जेव्हा आम्ही केलं तेव्हाच अर्धी रक्कम त्यांना दिली आणि त्याच्यानंतर आम्ही बँकेमध्ये लोन अप्लायसाठी गेलो। लोन अप्लाय करायला गेल्यानंतर आम्हाला बँकेच्या मध्ये असं विचारलं की मला सिडकोचा पेपर हवा आहे, सिडको ट्रान्सफरचा ह्या जागेचा। तर तो आमच्याकडे काही त्या मूळ मालकाने दिला नव्हता, त्याच्यामुळे आम्हाला प्रश्न पडला हा कोणता पेपर? तर मी एजंटकडे गेले आणि त्यांना म्हटलं, तर त्यांनी एकदम काहीतरी उलटी मला उत्तरं द्यायला सुरुवात केली की नाही, तो नाही, असं नाही, तसं नाही करायला लागला। तर मी म्हटलं काहीतरी इथे गडबड दिसते। तर मग मी काही नाही विचार करता मी सरळ त्याला म्हटलं का तुमच्याकडे पेपर आहे का नाही आहे? तर ते म्हणतात नाही, ते पेपर सिडको ट्रान्सफर नाही आहे, हा ब्लॉक सिडको ट्रान्सफर नाही। असं बोलल्यानंतर आमच्या पायाची जमीनच सरकली। माझे मिस्टर तर हतबल झाले, कारण काय आहे आम्ही अर्धी रक्कमही देऊन बसलो आणि राहतं घरही विकलं गेलं। त्याच्यामुळे आम्ही पूर्ण कोलमडून गेलो, काही करायला सुचत नव्हतं। अशा वेळेस आपल्या बापूंची मग खेळी सुरू झाली। मी बापूंना मनोमनी प्रार्थना केली, बापू कसं पण करा की मला ह्याच्यातनं मार्ग दाखवा आणि ह्याच्यातनं आम्ही सही सलामत बाहेर पडू देत। अशा वेळेस बापूंनी पण मला चांगलं खंबीर वीरा बनवलं आणि मी तशीच सिडको भवनमध्ये गेली। सिडको भवनमध्ये विचारलं की ह्याच्याबद्दल सिडको ट्रान्सफरसाठी काय प्रोसिजर करावी लागेल? तर त्यांनी आम्हाला काही ते व्यवस्थित सांगितलं मला त्यांनी। अजून एक अशी गोष्ट झाली, तेवढ्या ह्याच्यामध्ये मी नगरसेवकाकडे गेली, त्यालाही मी ह्या गोष्टीची सांगितलं का हा मूळ मालकावरती काय ॲक्शन घेता येईल? तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही एक वकील करा। वकील केल्यावरती आम्हाला त्या वकिलांनी सांगितलं की तुमचा मी सिडकोचा ट्रान्सफर पेपर करून देतो, पण तुम्हाला दोघांचीही रक्कम द्यावी लागेल। सिडको ट्रान्सफर ब्लॉक नाही आहे म्हटल्यावरती त्यांनी रक्कम त्याची भरायची, आम्ही आमची रक्कम भरू। तर तसं त्यांनी त्याला सांगितलं का तुम्ही रक्कम भरा म्हणून। तर तसा तो तयारही झाला। तो म्हणाला ठीक आहे, आम्ही रक्कम भरतो तेवढी। त्या वकिलांनी आम्हाला सिडको ट्रान्सफर करून दिला आणि बापूंनी आपला सेकंड रजिस्ट्रेशन पूर्ण करून दिल्यानंतर तो पूर्ण ब्लॉक आम्ही आपल्या हातात आला। फक्त माझा एवढा विश्वास होता की दादांनी जे मला शब्द दिलेला आहे की तू पुढे जा
म्हटल्यावरती काहीतरी ह्याच्यामध्ये नक्कीच असणार आणि ही लढाई बापूंच्या कृपेने मी खरोखर जिंकली. श्रीराम, फक्त एवढंच बापूंच्या चरणी प्रार्थना आहे की बापू, माझा संपूर्ण परिवार हा तुझ्या चरणांची अंबज्ञ कायमस्वरूपी राहू दे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवे.